दरम्यान हवामान विभागाकडून मुंबईला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। पुढचे काही तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांसाठी सुद्धा रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलाय। मुंबईला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईमध्ये धुवाधार पाऊस बरसतोय। ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सध्या ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि रायगड जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढचे काही तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सुद्धा हवामान विभागाने दिलेलं आहे। पुढची बातमी मुखेडमधून। मुखेड इथं पूरस्थिती आता सध्या आटोक्यात आलेली आहे। नांदेडमध्ये बचाव कार्यासाठी सैन्य दलाची मदत घेतली जाते। बचावाच्या धडक कार्यामुळे सध्या मनुष्यहानी कमी झाल्याचं चित्र आहे। मुखेड शहरामध्ये सध्या पूरस्थिती आता आटोक्यात आलेली आहे। नांदेडमध्ये बचाव कार्यासाठी सैन्य दलाची सुद्धा मदत घेतली जाते। अहमदपूर, बिदर या जिल्ह्यातही प्रचंड पाऊस झाल्यामुळे आपले जे प्रभाव क्षेत्रातले जे गाव आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सर्व गावांना प्रॉब्लेम आला, पण जास्तीत जास्त प्रॉब्लेम हे रावणगाव, हसनाळ, बिंगोली या गावांना समस्या आली आणि जवळजवळ लोक तिथं अडकले होते। 250 लोक रावणगावमध्ये होते, हसनाळमध्ये 7 ते 8 लोक होते, बिंगोलीमध्ये 40 लोक होते। तर काही जे क्रिटिकल लोकेशन्सला एकदम लोक होते त्यांना आम्ही रेस्क्यू केलंय। आमची सकाळपासून पहाटे 4:30 पासून आमची रेव्हेन्यूची टीम तिथं हजर आहे आणि SDRFच्या पथकांनी पण बचाव कार्य सकाळी चालू केलंय। तर या ठिकाणी बीड, लातूर आणि नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे। मागच्या काळात हिंगोली, परभणीतही पाऊस जोरात आला, पण आताच्या परिस्थितीमध्ये गेले 2 दिवस आणि पुढचे 3 दिवस बीड, लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी आहे ही जरा संभावित आहे। विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड च्या भागामध्ये जो मुक्रमाबाद आहे त्या ठिकाणी जवळपास 206 mm पाऊस पडला, म्हणजे ढगफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास 5 लोक बेपत्ता झाले। 150 पेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते। NDRF ची टीम, SDRF ची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिलिटरीची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस झाला होता आणि मुखेड तालुक्यातील हसनाळ आणि रावणगाव या ठिकाणी जे आहे गावामध्ये पाणी शिरलं होतं आणि यामध्येच शेकडो जे पशुधन आहे ते वाहून गेलेलं आहे आणि मृत पडलेलं आहे। त्याच पद्धतीने हसनाळ गावामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती। 5 जे लोक आहेत ते त्या गावातले मृत झाले होते आणि त्यामध्ये 4 महिला असून 1 पुरुष असा होता आणि यांच्यावर काल अत्यंत शोककळा परिस्थितीमध्ये अंत्यविधी ह्या 5 लोकांचे झालेले आहेत। एकूणच काल गिरीश महाजन सुद्धा या हसनाळ गावाला यांनी भेट दिलेली आहे आणि तेथील ग्रामस्थांनी मात्र लेंडी प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी आपल्याला आपली दिशाभूल केली होती आणि गावामध्ये पाणी येणार नाही असं सुद्धा सांगितलं होतं, असं या ठिकाणी ग्रामस्थांनी आरोप केलेला आहे। एकूणच पाहता गिरीश महाजन यांनी सुद्धा गावकऱ्यांशी आणि मुख्यमंत्र्यांची भेट करून दिल्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे आणि या गावामध्ये आता सध्याला घरांची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे। त्यामुळे संसार उपयोगी जे साहित्य आहे ते राहण्याच्या परिस्थितीमध्ये सध्याला गावामध्ये नाहीये आणि त्यामुळेच आता ग्रामस्थांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि या जे पशुधन जे मृत झालेलं आहे त्यांची जे गिरीश महाजन यांनी ग्रामसेवक आणि जे ग्रामस्थ आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांची नोंद करण्यात यावी अशी प्रशासनाला माहिती म्हणजे ताकीद दिली।